दुग्ध व्यवसाय करणं एवढं सोपं नाही. आता तुम्हाला दाखवतो. तर इथं एवढं पाणी आहे. पाणी त्या पाण्यातून ऊस बाहेर काढून आपल्याला तिकडं जायचं आहे. तुम्हाला दाखवतो. तर त्या बाजूला आपली गाडी लावल्या तर तिथवर वजी घेऊन जायचं आहे आपल्याला. हा नळ आहे, नळापासून पलीकडे वाट आहे. ही अशी वाट आहे मित्रांनो. तर ही सगळं वज डोक्यावर असताना पाय बी घसार तिथे सगळं. आता डोक्यावर वज घेऊन व्हिडिओ काढला असता पण तसं करता येईना झाले. तर मित्रांनो, जे नवीन दुग्ध व्यवसाय करणार आहे त्यासनी एकच सांगतो की पहिली शारीरिक कष्ट करण्याची तयारी ठेवा. नंतर बाकी झालं दूध वाढवणं, गायचा फायदा तोटा. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा न बघता आपण शारीरिक कष्ट करायची तयारी असेल तर दुग्ध व्यवसाय करा, नाहीतर करू नका. तुमचे विचार कमेंटमध्ये मांडा. पावसाळ्याच्या दिवसावर कशी हाल होतात दुग्ध उत्पादकांची. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब